नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आपण शिकणार आहोत राग मालकंसमध्ये आलाप विस्तार कसा करायचा. तर राग मालकंस हा बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि बरेचसे गाणे, बरेचसे भजनं, बरेचसे अभंग या रागामध्ये आहेत. त्यामुळे आपण या रागाचा विस्तार शिकलो तर आपण कुठल्याही गाण्याला किंवा कुठल्याही भजनाला आपण तो आलाप विस्तार वापरू शकतो. तर आपण स्टेप बाय स्टेप शिकूयात. आणि काही लोकांना जर या रागाचं स्ट्रक्चर माहिती नसेल तर मी ते आधी तुम्हाला सांगतो, म्हणजे याचा आरोह अवरोह हे सगळं सांगतो. त्यानंतर आपण एक एक स्वर विस्तार करत पुढे पुढे जाऊयात. तर मंडळी, या रागाचा आरोह आहे नि सा ग म ध नि सा सा नि द म ग सा. याचा आरोह आहे सा ग म ध नि सा सा नि ध म ग सा. म्हणजे आता या रागामध्ये सा ग म, ग हा कोमल वाजवायचा आहे. सा ग हा झाला कोमल. सा ग म, पुन्हा ध आणि नी हे दोन स्वर देखील कोमल वाजवायचे आहेत. म्हणजे ग ध नी हे तीन स्वर या रागामध्ये आपल्याला कोमल वाजवायचे आहेत. सा ग म द नि सा सा नि द म ग सा. हे झाले याचे आरोह आणि अवरोह. तर आपण विस्तार करताना काय करतो, एकेका स्वराचा आपण विस्तार करतो. म्हणजे आता सा जर घेतला आपण तर साच्या आजूबाजूचे जे स्वर आहेत त्याने आपल्याला सा दाखवायचा. म्हणजे आता साच्या मागे कुठले स्वर आहे, सा नि ध, सा नि ध हे स्वर साच्या मागे आहेत. ते घेऊन आपल्याला फ्रेजेस बनवायच्या. त्या फ्रेजेस मी एक एक गातो. आधी नोटेशनमध्ये गातो, नंतर आकारात गातो. तुम्ही पण मला फॉलो करा. म्हणजे एकदा मी नोटेशनमध्ये गातो, त्यानंतर वाजवतो. जेव्हा मी वाजवेल तेव्हा तुम्हाला गायचं आहे. सा नि ध. आता तुम्हाला गायचं आहे सा नि ध ही फ्रेज. थोडा माईक अजून जवळ घेतो. सा नि ध ध नि सा जेव्हा मी नी गातो तेव्हा साचा कणस्वर घेतोय. ध नि सा. ध नि सा ग सा. आता हेच आपण आकारात गाऊयात. नि सा ग नि ग सा.
तर आता आपण गंधारपर्यंत विस्तार केला आहे. आता आपण म लावूयात मध्यम. सा ग म आता आपण आकारात गाऊयात आणि मी जसं गाईल तसं तुम्हाला कॉपी करायचं आहे. धनी सा ग म म ग म सा ग म धनी सा नि सा ग म. आता आपण धच्या पुढे जाऊयात, सॉरी मच्या पुढे जाऊयात. स ग म द ग म ग सा ग सा म ग म ग ध म. ग म नि द म ग नि सा ग म द नि. ग म द सा नि द म द नि सा द नि द ग म नि द. आता या फ्रेजचं नोटेशन काय होतं? ग म द नि 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 सा सा नि द नि द ग म ग. सा ग म नि द ग म ग नि ग सा. नि सा ग म ग म द म द नि ध नि सा नि ध. ना ध नि सा ग सा नि ध नि सा नि ध म ग सा.
निसा निग सा ग सा म ग म ग द म द म नि द सा. आता हे जे पॅटर्न मी गातोय ते तुम्ही जेव्हा तुम्हाला ताना गायचे असतात तेव्हा ते तुमच्या कामी येतील. निसा ग ग सा निसा, निसा ग म म म ग ग सा निसा, निसा ग म सा ग म द द द म ग म ग म ग सा नि ग सा. निसा ग ग सा ग म म ग म द द म द नि नि द नि सा नि द नि द म द म ग म ग सा ग सा नि सा. निसा ग ग सा ग म म ग म द द म द द द म द द म ग म ग म म ग सा सा ग ग सा ग ग सा नि सा. निसा ग ग सा ग म म ग म द द म द नि नि द नि सा सा नि सा सा द नि 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 म द द द ग म म म सा ग ग ग नि सा सा सा. निसा नि ग सा ग सा म ग म ग म ग द म द म द म नि द नि द सा नि सा नि ग सा ग नि सा द नि म द ग म सा ग सा सा नि सा ग म द नि सा नि द म ग म द म ग म ग सा नि ग सा. जेव्हा तुम्ही असे सगळे पॅटर्न एकत्र करून त्याचा रियाज करता तेव्हा तुम्हाला ताना ज्या आहेत त्या तुम्हाला ठरवून गायची गरज पडत नाही, ते तुमच्या आतून आपोआप निघत जातं. त्यामुळे होईल तेवढे तानांचे पॅटर्न तुम्ही तयार केले पाहिजे, ते गायले पाहिजे. तरी आज आपला विषय आलापाचा होता, तरी मी तुम्हाला काही पॅटर्न सांगितले. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तानांसाठी रियाजाचे काही ठराविक पॅटर्न तुम्हाला सांगेल आणि काही ठराविक तुम्हाला पलटे सांगेल. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. यात जर काही कोणाला डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर कोणाला माझ्याकडे ऑनलाईन शिकायचं असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा. त्यानंतर तुम्हाला मी क्लासची माहिती पाठवेल. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ पाहिजे असतील, कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यावरही मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या ओळखीपाळखीत किंवा जे तुमच्यासारखेच अजून शिकत आहे त्यांच्यापर्यंतही व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील आणि तुमच्यासारखंच इतरांनाही शिकता येईल. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.